सिंधुदुर्गच्या मालवणमधील राजकोट किल्ल्यावर पुतळा उभारण्यात येतोय आणि या पुतळ्याचे काम प्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांच्या वर्कशॉपमध्ये सध्या सुरू आहे। आज स्वतः अनिल सुतार यांनी मालवण राजकोट येथे हा पुतळा उभारणीच्या कामाचा आढावा घेतला। साहेब नमस्कार, तुम्ही आज इथे आलात आणि खरोखर महत्त्वाचा आमच्यासाठी दिवस आहे सिंधुदुर्गवासियांसाठी आणि आपण किल्ला उभारण्यासाठी इथे योगदान दिलेलं आहे। काय सांगाल, ह्या जो पुतळा उभारताय कसं नियोजन आहे याचं? याचं नियोजन म्हणजे असं आहे की म्हणजे मागच्या 2 महिन्यात आम्ही याचं जे पेडेस्टल आहे त्याचं पूर्ण काम कॉन्क्रीटच्या हिशोबाने जसं पाहिजे IITच्या हिशोबाने ते सगळं पूर्ण केलं आहे आणि 17 तारखेला आमचं कॉन्क्रीटिंग पूर्ण झालं आणि आता साधारण 12 दिवस झाले। आता आपल्याला त्याच्यावर लोड टाकता येईल। तर आमचे स्टॅच्यूचे पार्ट्स बरेचसे आलेले आहेत। उद्या थोडीशी पूजा करून आम्ही पार्ट्स ठेवून त्याला वेल्डिंगवरचं काम सुरू करणार उद्यापासून। मागे जी मोठी दुर्घटना घडली त्या अनुषंगाने कोणती खबरदारी यावेळी घेतली? कारण वारं मोठं असतं, परत लाटा येत असतात समुद्राच्या आणि तिथे समुद्र जो किल्ला आहे जुना आपल्याला तो अभेद आहे, तशा पद्धतीने काही नियोजन इथे कसं असेल काय? आता खबरदारी अशी घेतली, आपण हा पूर्ण पुतळ्याचं जे स्ट्रक्चर आहे ते आपण IIT कडून करून घेतले। स्ट्रक्चर डिझाईन आमचे स्ट्रक्चर इंजिनियरनी आहे, स्केलेटन नावाचं त्यांचं कंपनी आहे, त्यांनी डिझाईन केलं। IIT मुंबईकडून त्यांनी पास करून घेतलं। त्यांनी काही चेंजेस सांगितले ते आम्ही करून घेतले। पूर्वीचा पुतळा ब्रासचा होता, जे 60% कॉपर असतं आणि 40% जे आहे ते झिंक असतं। आपण जो ब्रॉन्झ वापरतो ते 88% कॉपर आहे, 8% टिन आहे आणि 4% झिंक आहे। हे तेच ब्रॉन्झ आहे जे आपण स्टॅच्यू ऑफ युनिटी सदाफडीच्या स्टॅच्यूला वापरलेलं आहे। आणि आता आपण आणखी एक पुतळा करतोय डॉक्टर भीमराव आंबेडकरांचा मुंबईला इंदू मिलला, त्याच्यात पण तेच मटेरियल आपण वापरतोय, तेही समुद्रकिनारीच आहे। तर हे खूप स्ट्रॉंग मटेरियल्स आहेत जे आपण आता वापरतोय। आणि हा मोठा पुतळा आहे, तो 22 फुटाचा पुतळा होता, हा 60 फुटाचा पुतळा आहे आणि तलवार धरून साधारण 80 फुटाचा पुतळा होऊन जाईल। कॅमेरामॅन अमेश सुर्वेसह उमेश बुचडे, पुढारी न्यूज, सिंधुदुर्ग।